दिवसभर उन्हातान्हात रक्ताचं पाणी करून शेतकरी आपली शेती पिकवत असतो. मात्र त्याच शेतकऱ्याच्या डोळ्या देखत वन्य प्राण्यांकडून आपल्या उभ्या पिकांची राख रांगोळी केली जाते. त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या मनाला काय आणि किती वेदना होत असतील याची कल्पनाही करवत नाही. दिवसभर शेतात राब राब राबायचं आणि रात्रभर त्या पिकांच्या राखणीला जागायचं, असा जणू शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा नित्यक्रमच झाला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गेल्या 4 वर्षात 4 जणांचा बळी गेला आहे. अनेक जण वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. वन्य प्राण्यांच्या धास्तीमुळं तालुक्यातील कित्येक हेक्टर जमीन ही पिकांवाचून पडून आहे. कारण शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई ही येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत नगण्य असते. दुर्दैव हे की याचं ना शासनाला सोयीसुतक आहे ना लोकप्रतिनिधींना. भोळा भाबडा शेतकरी मात्र इथल्या व्यवस्थेला एकच प्रश्न विचारतो आहे, आम्ही जगावं की मरावं? याचा हा स्पेशल रिपोर्ट. आता हे माझं उभा पीक पूर्ण खाऊन टाकले, पूर्ण खाल्लं या. हे बघा, हे माझं उभा पीक आहे आणि पूर्ण जनावरांना पूर्ण खाल्लं या. काय त्यात काही नाही. आमचे पूर्ण जनावर नुकसान केलेले खाल्लं, पूर्ण पूर्ण खाल्लं. हे बघा काय ठेवलं, हे काय काय ना आम्ही सांगा. बघा कवळं कणीस आहे, पूर्ण खाले पूर्ण. बघा काय आहे हे, काय आहे, कसं शेतकरी जगणार? हे बघा, हे बघा, हा हे तुमच्या जनावरांनी असं सोडून खाते. आता ह्यात काय राहिलं मला तुम्ही सांगा. हे काय शेतकरी करणार मला तुम्ही सांगा. बघा आता आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं हे मला तुम्ही सांगा, आणि ह्याचं उत्तर सरकारनं मला द्यायचं. जगायचं का मारायचं? शेतकरी जगायला पाहिजे का मेला पाहिजे एवढं तुम्ही सरकारनं आम्हाला सांगायचं. बस ह्याची दखल सरकारने घेतली पाहिजे. पूर्ण शाहूवाडी तालुक्यामध्ये आम्ही रात्रंदिवस असे हे पूर्ण आम्ही राखण अशी करतो. बघा शेताची आमच्या माझी एवढीच विनंती की आम्ही राखण करतो. मंत्र्यापासून पूर्ण आमदार मंत्री सगळं, खासदार मंत्री सगळं आहेत, त्यांना संरक्षण आहे. शिपायापर्यंत संरक्षण आहे. शेतकऱ्यांना काय आहे मला तुम्ही सांगा. शेतकऱ्यांना काय संरक्षण मला तुम्ही सांगा. काय शेतकऱ्यांची ही व्यथा घेऊन आम्ही जेव्हा वन विभागात जातो, संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातला शेतकरी जो आहे तो आता वन्य प्राण्यांच्या त्रासानं बेजार झालेला आहे. म्हणजे दिवसभर शेतकऱ्यानं शेतात राबायचं आणि रात्री त्याच पिकांची रात्रभर राखण करत बसायचं, अशी काही परिस्थिती आहे. शेतकरी आता त्यांनी जी पिकं लावलीत त्यांची वन्य प्राणी प्रचंड प्रमाणात नासधूस करत आहेत. कित्येक वेळेला तर शेतकऱ्यांच्यावर वन्य प्राण्यांकडून हल्ले देखील होतात. शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहेच, शिवाय पिकांच्या नुकसानीचा सुद्धा प्रश्न आहे. वन विभाग म्हणून किंवा आपण या तालुक्याचं एक जबाबदार अधिकारी म्हणून वन विभागानं शेतकऱ्यांच्या पीक नुकसान होऊ नये किंवा त्यांच्यावर होणारे हल्ले होऊ नयेत यासाठी वन विभागाकडून कोणत्या आणि कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या जात आहेत? आपले सध्या 2 मुद्दे आहेत. एक तर शेतकऱ्यांचं होणारं पीक नुकसान आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांवर किंवा सामान्य लोकांवरती वन्य प्राण्यांकडून होणारे हल्ले. आपण एक एक मुद्दे घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांचं होणारं पीक नुकसान. मी सुद्धा या तालुक्यातली आहे. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. सो मी कधीच म्हणणार नाही की शेतकऱ्यांचं जे पीक नुकसान होतं ते खोटं आहे किंवा जे काय चुकीचं आहे. मला त्याबद्दल सहानुभूती आहे. आणि नक्कीच एक जर शेतकरी दिवसरात्र त्या शेतात राबतोय आणि त्याचं पीक उगवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं वन्य प्राणी येऊन नुकसान करतात तर नक्कीच त्याला किती त्रास होऊ शकतो हे मला कळतंय. पण काय ना, सध्या सिच्युएशन अशी झाली आहे की काही गोष्टींना ज्या प्रमाणात त्याप्रमाणे आपण स्वतःही कारणीभूत आहोत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फॉरेस्टचं होणारं कमी होणारं प्रमाण, त्याचबरोबर वन्य प्राण्यांसाठी जो चारा उपलब्ध आहे वरती त्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. तर त्याची कारणं बरीच आहेत. एकतर वातावरण बदल आहेच, पण त्याच्याबरोबरच आपण शेतात किंवा मालकी भागामध्ये ज्या आगी लावतो त्या आटोक्यात न आणता त्या सरळ सोडून देणं आणि त्या परत जाऊन आपल्या जंगलापर्यंत पोहोचणं. ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं आहे की जंगलामधला जो त्यांचा चारा उपलब्ध आहे आता या पिरियडमधला तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. त्यामुळे तो चारा किंवा त्यांचं
भूक भागवण्यासाठी ते खाली यायला लागलेत. ठीक आहे ना. बरं तिथं आग लागल्यानंतर चारा तर नष्ट होतोच आहे. त्याच प्रमाणात तिथं जे काही आत्ता पाणी जे उपलब्ध आहे त्याचं प्रमाणही कमी होत चाललंय. ठीक आहे ना. सो आग लागण्याचं प्रमाण जसं वाढत जाईल तसं हे प्राणी खाली येण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे. एखाद्या ठिकाणी जर आग लागते तर लोकांनी सहभाग घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आमच्या बरोबर सहभाग घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांकडनं बरीच निवेदनं येत आहेत की शेती आणि फॉरेस्ट एरियाच्या मधला जो भाग आहे तिथं तुम्ही संरक्षित भिंत किंवा चेन लिंक फेन्सिंग किंवा सोलार कुंपण आम्हाला प्रोव्हाइड करून द्या. नक्कीच आपण त्याचे प्रपोजलवर पाठवतोय. पण विषय असा आहे की ही गोष्ट जाऊन थांबते ती फंडिंगशी रिलेटेड आहे. जर शासनाकडनं आम्हाला ती फंडिंग जर नाही झाली तर आम्ही ती पुढे प्रोसेस होऊ शकत नाही. आपण नक्कीच त्याचा पाठपुरावा करू. ती प्रपोजल कुठपर्यंत आहे, त्याचं एस्टिमेट हे सगळं सादर करण्यापर्यंत मी करू शकते. पण फक्त मुद्दा जो आहे तो फंडिंगचा आहे. तिथे मग शासनाकडनं आपल्याला निधी उपलब्ध करून देण्याचं जर मिळाला तर आपण नक्कीच ते प्रयत्न करू. कारण की त्याच्यामुळे आमचाही त्रास कमी होतोय आणि शेतकऱ्यांचा त्रास तर कमी होतोच आहे. त्याच्यानंतर नॅचरल पाणवठ्यांबरोबरच आपण काही आर्टिफिशियल म्हणजे आम्ही निर्माण केलेले पाणवठे आहेत. ते पाणवठे सुद्धा बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये जर ज्या ठिकाणी पाणी नाही तिथे आपण टँकरने जाऊन पाणी टाकतोय. जेणेकरून प्राण्यांना जर पाणी उपलब्ध तिथं झालं तर ते खाली येणार नाहीत. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करतोय. त्याचप्रमाणे प्रचार प्रसिद्धी करतोय की शेतकऱ्यांचे काही जर पीक नुकसानीचं काही असेल विषय तर त्यांनी डायरेक्ट वनरक्षक वनपालांना भेटणं आणि त्यांच्याकडनं ते पंचनामा आणि त्या सगळ्या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. आणि मला अजून एक आवाहन करायचं आहे की जर एखाद्या शेतकऱ्याकडं आमचा कुठलाही कर्मचारी अशा पीक नुकसानीसाठी जर पैसे मागत असेल, तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. त्या व्यक्तीवरती नक्कीच कारवाई केली जाईल. अशा पद्धतीने कुणीही पैसे मागत नाहीयेत. पण जर तुमच्या कुणाच्याही निदर्शनास आली अशी गोष्ट, ही पीक नुकसानीसाठी आमचे कुठलेही कर्मचारी, मग तो कुणीही असू दे, जर तुमच्याकडे पैशांची मागणी करत असेल, नक्कीच मला पर्सनली येऊन भेटा. त्या व्यक्तीचं नाव सांगा. त्या व्यक्तीवर 100% कारवाई होणार आहे. दुसरा एक विषय आहे की वन्य प्राण्यांचं लोकांवरती होणारं प्रमाण. आय थिंक गेल्या 3 वर्षामध्ये 2 ते 3 प्रकरणं झाली होती. एक शित्तूर साईडला आणि अजून शित्तूर साईडला 2 प्रकरणं झाली होती वन्य प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये 2 लोकं मेली होती. सो गेल्या 5-6 महिन्यामध्ये किंवा गेल्या वर्षभरामध्ये आपण रेस्क्यू टीमचं जे आहे रेस्क्यू टीम मार्फत प्रचार प्रसिद्धी करणं आणि त्याच्यानंतर जे होणारे त्याच्या उपाययोजना आहेत ते सगळं आपण एक्सप्लेन करतोय. त्याच्यामुळे काय झालंय की यावर्षी आपल्याला कुठल्याही वन्यप्राणीमुळे एखादे जीवितहानी झालेली निदर्शनास आलेली नाहीये. फक्त मी पुन्हा एकदा आवाहन करते की तुमचे काही प्रकरणं असतील, कुणाचं नुकसान झालं असेल तर त्यांनी वनरक्षक वनपालांना फोन करावा. पीक नुकसानीची पंचनामे करून घ्यावेत. फक्त एक विषय असा होतोय की जागेवरती आमची माणसं पोहोचतायत, पण ही त्रिसमितीमार्फत पंचनामा होतो. ज्याच्यामध्ये तलाठी प्लस कृषी सहाय्यक असं दोघंही आणि वनरक्षक असं तिघांची त्रिसमिती असते. सो त्याच्यामध्ये तलाठी आणि बरेचदा तलाठी आणि कृषी सहाय्यक तिथे अवेलेबल नसतात. सो ते सुद्धा अवेलेबल असावेत अशी आमची अपेक्षा आहे. त्या पद्धतीने आपण महसूल खात्याला कळवलेले सुद्धा आहे. शेतकऱ्यांची अजून एक भावना आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय त्या नुकसानीला जी मदत व्हायला पाहिजे ती अगदी नगण्य स्वरूपात होते. म्हणजे वन विभागाकडून समजा शेतकऱ्याचं नुकसान 3,000 रुपयेचं होतंय आणि त्याला फक्त 300 मिळत आहेत. अशी काय परिस्थिती आहे? नाही, विषय असे ॲक्च्युली हा खूप मोठा गैरसमज आहे. विषय असा आहे की जे आपण दर ठरवतो हे आम्ही पर्सनली ठरवत नाही. कृषी उत्पन्न बाजार जी समिती आहे कोल्हापूर ह्यांच्यामार्फत आपल्याला दरवर्षी प्रति गुंठा प्रत्येक पिकाचा दर दिलेला असतो. ठीक आहे ना. हे त्याचं असं परिपत्रक असतंय. तर ह्याच्यामध्ये पीक नुकसान प्लस वन्य प्राण्यांमार्फत शेळी म्हणजे त्यांचं जे प्राण्यांचं नुकसान होतंय त्याचे सुद्धा दर दिलेले असतात. मग त्याच्यामध्ये गाभण शेळी असेल किंवा फक्त छोटं कोकरू असेल, ह्या सगळ्या ह्याचे दर ठरवून दिलेले असतात. तर आपण पीक नुकसान करताना पण त्याचे दर जे ठरवून दिलेले आहेत प्रत्येक पिकावाईज. ऊसाला जर पकडलं तर गुंठ्याला 1,600 रुपये दर आहे. तर त्याप्रमाणे आपण ते पीक नुकसान करून देतोय. मक्याला आता हे बघा इथे दिलेले आहेत. मका जर 7 क्विंटल म्हणजे 7 रुपये केजी बघा, म्हणजे कृषी किलोला 7 रुपये हे जर आम्ही ठरवून दिले नाहीत, हे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत ठरवून दिले आहेत. जर इथं त्यांच्यामार्फत जर वाढ करण्यात आली तर त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल
आणि मी बऱ्याचदा निवेदन म्हटलंय की तुम्ही निवेदन हे जे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत तिकडे जा, त्यांना ते निवेदन द्या की जेणेकरून हे आत्ताच्या भावाप्रमाणे हे दर वाढले तर शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे असे. मी तर म्हणतो शावळी तालुक्यातली कित्येक एकर जमीन, हेक्टर जमीन ही पिकांवाचून पडून आहे केवळ वन्य प्राण्यांच्या धास्तीमुळं. मग ह्यासाठी काय करावं? शेतकरी म्हणजे जसं ग्रामस्थांना वन विभागाच्या हाती जायला बंदी आहे, बरोबर आहे. म्हणजे कुठल्याच कारणानं तो आत जाऊ शकत नाही किंवा आत जंगलात काय करू शकत नाही. त्याच पद्धतीनं वन्य प्राणीसुद्धा जंगलाच्या बाहेर येऊ नये त्यासाठी काय आपल्याकडनं स्पेशल उपाययोजना केली जाते का ते सांगा. कसं ना, वन्य प्राणी एक प्राणी म्हटल्यावरती तो कुठेही फिरतोय, तो त्याला आपण बंदिस्त करू शकत नाही आणि तसं करताही येणार नाही. म्हणजे आपण माणूस आहोत आणि तो प्राणी आहे. माणूस म्हणजे सत्सद विवेक बुद्धी असते त्याला, म्हणूनच आपण त्याला थांबवू शकतोय. पण तसं प्राण्याचं नाहीये ना, की आपण तू बाई इथं थांब आणि तुझं एरिया संपला आणि तू तर पुढे जाऊ नको, असं आपल्याला करता येत नाही. मेन महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर फॉरेस्टचं होणारं कमी प्रमाण किंवा लोकांचं. ह्यात मॅडम 2 प्रश्न आहेत. म्हणजे मुळात वन्य प्राणी हा मानवी वस्तीत कधी जातोय, ज्या वेळेला त्याला आत जंगल क्षेत्रात पाणी आणि त्याचं भक्ष्य ह्या दोन्ही गोष्टी त्याला मिळत नाहीत, त्यावेळेला तो त्याचं वनक्षेत्र सोडतोय आणि तो खाली जातोय. तर ते मग आपण असं समजावं का की वन विभाग ते करण्यात वन विभाग कुठेतरी कमी पडला? कमी पडला असं म्हणता येणार नाही, कारण की कसं आहे माहिती आहे का, 2 प्रकारचे प्राणी असतात. एक नरभक्षक, म्हणजे नरभक्षक नाही, जे दुसऱ्या प्राण्यांवर डिपेंड असतात आणि जे फक्त गवतावरती किंवा चाऱ्यावरती डिपेंड असतात. सो चाऱ्याचं मी तुम्हाला म्हटलं की आगीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आगी वाढल्यामुळे एक तर त्यांचा चारा प्लस पाणी असे दोन्ही प्रमाण कमी होते. सो ते आगीचं प्रमाण आपण सगळ्यांनी मिळून थांबवणं गरजेचं आहे. दुसरे जे आहेत ते जे दुसऱ्या प्राण्यांवरती डिपेंड आहेत, बिबटे किंवा अदर जे आहेत ते प्राणी. सो काय होत चाललंय की एक तर शिकारीचं प्रमाण जरी आपण म्हणतोय की शिकार कमी झालेत, तसं नाही. शिकारींचं प्रमाण रोज शिकारी होत आहेत, ठीक आहे ना. त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय, ससे, डुकरं हे कमी कमी होत झाल्यामुळे बिबट्यांचं प्रमाण वाढत चाललंय. म्हणजे ती जी अन्न साखळी आहे ना ती डिस्टर्ब व्हायला लागली. सो लोकांना आम्ही तेच आवाहन करतो की शिकारी करू नका, ठीक आहे ना. शिकारीचं प्रमाण वाढत चालल्यामुळे त्यांचं जी अन्न साखळी ती डिस्टर्ब होत चालली, त्याच्यामुळे प्राणी बाहेर येत चाललेत. बिबट्यांचं प्रमाण आधी नव्हतं एवढं, ते का वाढलं एवढं? त्यांना तिथं जो उपलब्ध होणारा त्यांचा जो हे आहे भक्ष्य आहे तो कमी होत चाललाय. म्हणजे भक्ष्य कमी होते म्हणून तर ते बाहेर यायला लागलेत ना, हा विषय आहे ना. त्याला जोडून अजून एक प्रश्न, म्हणजे मुळात पूर्वी बिबटे किंवा वाघ हे आत जंगलातच बघायला मिळायचं किंवा ते प्रमाण फार नगण्य होतं. आता गावागावात तुम्ही कधी पण फिरला असा, म्हणजे रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला असं माणूस फिरतो त्यावेळेला बिबटे दिसत आहेत. आता असं समजावं का की ऊसाचं जे रान आहे, ह्या ऊसाच्या रानालाच बिबट्याने आपलं जंगल मांडलंय, आदिवास मांडलंय, असं म्हणावं? असं म्हणता येणार नाही. काय होतंय, एखादा बिबट्या, मादी बिबट्या जर तिथे त्याच्या पिल्लांना जन्म देते ऊसामध्ये, तर ऊसामध्ये जन्माला आल्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे हा आपला आदिवासच आहे, असा विषय झालाय ते बिबट्याच्या पिल्लांना पण. मग परत जाऊन ते ज्यावेळी सेपरेट होतात त्यावेळी ते दुसरं ऊसाचं रान शोधतात. तोच विषय ना, ज्यावेळी तिथलं खाद्य कमी होत चाललंय, तिथलं खाद्य कमी झाल्यामुळे ते खाली आलेत, ते खाली कुठेतरी स्वतःचा निवारा शोधायला लागलेत. तो निवारा शोधल्यानंतर ते कम्फर्ट झाले तिथे की हा आपलं हे कम्फर्ट झोन झाले, आपला ऊस म्हणजे आपला कम्फर्ट झोन आहे. सो त्यांना ती एक हॅबिच्युअल व्हायला लागली की आम्हाला ऊसामध्ये तर बसता येते, सिक्युअर वाटायला लागलंय, ठीक आहे ना. त्यांना इथे खाद्य मिळते, पाणी मिळते, सगळं मिळते, असा विषय चाललाय. म्हणजे ते जंगलातलं जे भक्ष्य त्यांचं कमी झाल्यामुळे ते खाली आणि त्यांचं इथे पोट भरलं जाते, त्याच्यामुळे ते इथे स्थायिक व्हायला लागले. सो ते होऊ नये, कारण की त्याचा पुढे जाऊन आपल्यालाच त्रास आहे. कुरण विकास म्हणून एक विषय असतो, त्याच्यामध्ये आपण आत्ता काम करतोय की बाबा असे काही पॅचेस आहेत फॉरेस्टमधले, आपण आता ते पुढे पाठवलेले आहेत ते डेटा सगळा, की शाहूवाडीच्या जंगलामध्ये, म्हणजे माझ्याकडे जो मलकापूरचा जो जंगल भाग आहे त्याच्यामध्ये असे काही कुरण विकासासाठीचे पॅचेस आहेत जिथे आपल्याला कुरण विकास करता येईल. तिथे गवत त्यांना जे योग्य आहे ते गवत उगवता येईल, जेणेकरून त्यांना अजून तिथं खाद्य उपलब्ध होईल, ते खाली येणार नाहीत. हा प्रयत्न झाला. आपले पॉलिगॉन घेऊन झाले, तिथले हेक्टर एरिया आपण काढलाय, सगळं ते वरती पाठवले सगळं. सो आय थिंक पुढच्या वर्षभरात मे बी जर त्याचं काही आपल्याला हे आलं, फंडिंग आलं, तर ते आपण कुरण विकास काम करू शकतो, जेणेकरून त्यांचं प्रमाण अजून कमी होईल. वन्य प्राणी जंगलातनं खाली येऊ नयेत ह्यासाठी
तारेचं फेन्सिंग कुंपण वगैरे घ्यायचा शासनाचा कुठलं प्रपोजल आपल्याकडे आहे? आपल्याकडे ॲक्च्युली गेल्या वर्षी एक 2700 प्रपोजल आपण पाठवले होते मलकापूर शाहूवाडीमधनं. सो त्याच्यामध्ये काही फंडिंग नसल्यामुळे ते काही सँक्शन झाले नाहीत. आता आपण अजून काही लोकांचे प्रपोजल आलेत. सो तेही अजून पाठवतोय पुढे आणि गेल्या वर्षी प्रपोजलचं एक पाठपुरावा करतो की त्या प्रपोजलला कुठपर्यंत फंडिंग मिळेल. कारण की कसं आहे ना, शेवटी तुम्हाला तेच म्हटलं मी, आपण कितीही पुढे पाठवल्यानंतर फंडिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी आपण पॉसिबल करू शकत नाही. आणि आम्ही फक्त एवढंच करू शकतो की शासनाच्या जेवढ्या योजना आहेत, म्हणजे पीक नुकसान म्हणा किंवा वन्यप्राणी नुकसानामुळे तुमचे जे नुकसान होते, तेवढं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तो खरंच आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो लोकांपर्यंत पोहोचावा. एवढाच आम्ही प्रयत्न करू शकतोय. ह्याच्यामध्ये अजून जर शासनाने अजून काही योजना काढल्या तर नक्की 100% शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचतील ह्याची खबरदारी घेणे. तालुक्यातल्या आतापर्यंत किती शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसान भरपाई मिळाली? किती आकडा सांगशील? आकडा मी आता फक्त एका गावाचा आम्ही भाडाळ्याचा दिला होता. तो जवळपास 2024 मला वाटतं जुलै 2024 पासून आत्ता जानेवारी 2025 पर्यंतचा होता. तो 3.5-4 लाखापर्यंत आपण तिथलं एका गावातलं सांगते मी तुम्हाला. असं 3.5-4 लाख रुपये आपण त्यांना नुकसान भरपाई गेल्या जुलै महिन्यापासून आत्ता जानेवारीपर्यंत दिलेली आहे शेतकऱ्यांना. सो आता तो आकडा आम्ही चाललं आहे आमचं की प्रत्येक राऊंड वाईज आपल्या शाहूवाडीमध्ये 4 राऊंड आहेत. तर प्रत्येक राऊंड वाईज आपण तो आकडा काढतोय. आता गेल्या वर्षभरात आपण किती नुकसान भरपाई दिली आहे तो एकदा आकडा मिळाला की मी तुम्हाला ते कळवते. वन्य प्राण्यांकडून शेतीचं नुकसान होणार नाही किंवा शेतकऱ्यांवर हल्ला होणार नाहीत यासाठी वन विभाग योग्य ती उपाययोजना करील अशा आशा व्यक्त करतो.